गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा सकाळी सकाळी मी कुठे निघलो बघा. भरपूर दिवसांनी मी टू व्हीलरवर गावाकडे निघलो होतो. म्हणजे आता कमसे कम 4-5 महिने झाले आता टू व्हीलर कुठे गेलोच नव्हतो बाहेर लांब. हे पहा, कारण की रात्री मला जरा अर्जंट कॉल आला होता, त्याच्यामुळे मी चाललो होते. तुम्हाला नंतर सांगतो मी कशासाठी चाललो होतो. सकाळी सकाळी खूप गार हवा लागत होती. 5:30 वाजता उठलो होतो, कारण की झोपच लागत नव्हती मला. आणि थोडा सेल्फी काढला. हा आहे रायरीचा पूल. रायरीच पूल तुम्हाला माहितीच असेल. दुसरबीड आणि रायरीच्या मधात ही पूर्णा नदी. हा पूल खूप जुना आहे, इंग्रजाच्या काळातला. याचा इतिहास तर तुम्हाला माहितीच असेल. आणि याच्यानंतर मी समोर जायला निघालो. सकाळ सकाळ सूर्य उगवत होता, त्याच्यामुळं थोडं निघलो आणि थेट पोचलो हे बघा हॉस्पिटलमध्ये. हा आहे माझा भाऊ मोठा. हा थोडा खूप सिरियस होता. रात्री 10:30 वाजता मला कॉल आला होता. त्याच्यामुळं मग रात्रीच मी येणार होतो, पण वहिनी ते भाऊन ते म्हटले येऊ नको, वहिनीचे भाऊन ते. त्याच्यामुळं काही आलो नाही. मामा ते होते इथं, पण हे बा सिरियस होते. मला तरी झोप येत नव्हती, त्याच्यामुळं मग सकाळी सकाळीच उठलो 5:30 वाजता. आंघोळ केली, फ्रेश झालो, भावाला भेटायला आलो इथं हॉस्पिटलमध्ये. आणि सकाळी सुट्टी होणार आहे, त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नव्हतं. त्याच्यानंतर हे बा दाखवलं की मी आहे म्हणून इथं. हे काय आम्ही फेक बनवत नाही, खरंच सिरियस होता माझा भाऊ, त्याच्यामुळं जावं लागलं. हे IC रूम आहे. IC रूममध्ये होतो आम्ही. ते माझ्या वहिनी आहेत, ती माझी बॅग. आणि त्याच्यानंतर हे बघा आम्ही घरी आलो सुट्टी करून. हे आमचं घर आहे. अरे हे झाडं वगैरे, मी बदामाच्या झाडाखाली झोपलं बघा, अंग टाकलं. ही माझ्या भावाच्या सालीची गाडी आहे. आणि पलीकडे ती बारकी भावाची गाडी आहे छोटी, ती माझी गाडी उभी आहे बघा तिकडे झाडाखाली. मस्त सावली घेते ही गाडी. आणि ही निसर्गरम्य. आम्हाला इथं पण आमच्या गावाकडं बी निसर्गरम्यच आहे. आमच्या घरासमोर सगळी झाडं लावलेली आहेत आम्ही. नारळाचं झाड, बदामाचं झाड, तिकडे शेवग्याच्या शेंगाचं झाड, आंब्याचं. गुड बाय.